मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। खासदार संजय देशमुख मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मात्र या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये आलेले बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि याचप्रमाणे आता यवतमाळचे खासदार जे बंडखोर आहेत ते संजय देशमुख सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। संजय देशमुख भेटीला पोहोचलेत, मात्र त्याचं कारण नेमकं काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। देशामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे आणि त्याच्यामध्ये जे हे फुटीर खासदार आहेत त्यांच्यापैकी एका खासदाराला मंत्री म्हणून संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता संजय देशमुख यांनी राज्यातील भाजपचे मोठे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानं या भेटीमागचं कारण नेमकं काय अशी चर्चा सुरू झाली आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी कुंदन जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। कुंदन, काय सांगाल, ही भेट नेमकी कशासाठी होती? फरा बरोबर आहे। गेल्या काही दिवसाआधीच 6 खासदार फुटले होते आणि ते शिंदे गटात गेले होते आणि त्यानंतरच आमदार तानाजी सावंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे वर्षा बंगल्यावर सीएमच्या भेटीसाठी गेले होते। त्यानंतर आता संजय देशमुख हे या भेटीसाठी गेलेले आहेत। लोक केंद्रामध्ये काही मंत्रींची वर्णी लागणार आहे हीच या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि चर्चा सुरू असतानाच आता ह्या ज्या भेटीगाठी आहेत ह्या आता राजकीय गोटात आता नवीन चर्चेला उधाण आलेलं आहे की नेमकं कुठला खासदार या वर्णीत लागणार आहे। परंतु सध्या ह्या ज्या भेटीगाठी आहेत ही राजकीय गोटात मोठ्या चर्चेचा विषय बनलेला आहे। बरोबर आहे कुंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। राजकीय वर्तुळातून खासदार संजय देशमुख मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मात्र या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये आलेले बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि याचप्रमाणे आता यवतमाळचे खासदार जे बंडखोर आहेत ते संजय देशमुख सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। संजय देशमुख भेटीला पोहोचलेत, मात्र त्याचं कारण नेमकं काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। देशामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे आणि त्याच्यामध्ये जे हे फुटीर खासदार आहेत त्यांच्यापैकी एका खासदाराला मंत्री म्हणून संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता संजय देशमुख यांनी राज्यातील भाजपचे मोठे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानं या भेटीमागचं कारण नेमकं काय अशी चर्चा सुरू झाली आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी कुंदन जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। कुंदन, काय सांगाल, ही भेट नेमकी कशासाठी होती? फरा बरोबर आहे। गेल्या काही दिवसाआधीच 6 खासदार फुटले होते आणि ते शिंदे गटात गेले होते आणि त्यानंतरच आमदार तानाजी सावंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे वर्षा बंगल्यावर सीएमच्या भेटीसाठी गेले होते। त्यानंतर आता संजय देशमुख हे या भेटीसाठी गेलेले आहेत। लोक केंद्रामध्ये काही मंत्रींची वर्णी लागणार आहे हीच या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि चर्चा सुरू असतानाच आता ह्या ज्या भेटीगाठी आहेत ह्या आता राजकीय गोटात आता नवीन चर्चेला उधाण आलेलं आहे की नेमकं कुठला खासदार या वर्णीत लागणार आहे। परंतु सध्या ह्या ज्या भेटीगाठी आहेत ही राजकीय गोटात मोठ्या चर्चेचा विषय बनलेला आहे। बरोबर आहे कुंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। वीज झटक्यानं आता महिलेचा मृत्यू फक्त नेरुळात नाही तर नागपुरात सुद्धा अशीच घटना समोर आली। रस्त्यावरनं चालताना एका वृद्धाला विजेचा जबर झटका बसला आणि यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। त्याचं घडलं असं की अफरोजा बेगम या ताजबाग परिसरात राहतात। जवळच्याच दुकानातनं काही वस्तू खरेदी करून त्या परतत होत्या आणि यावेळी रस्त्यावर पाणी साचलं होतं। पाण्यामध्ये एक विजेची तार उघड्यावर पडली होती। पाण्यात पाय ठेवताच अफरोजा यांना विजेचा जोरदार झटका बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। कंत्राटदाराच्या चुकीमुळे तार उघड्यावर पडली असा आरोप होतोय, त्यामुळे कंत्राटदार आणि वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायची मागणी केली जाते। किराण्याच्या दुकानातून त्यांनी सामान घेऊन परत येत असताना हा हायमस लाईटचा जो टेबल आहे तिथं ब्रेक होता, त्याच्यावर त्याचा पाय पडला आणि त्याला भरभरून विजेचा शॉट लागला आणि ते पटकन खाली पडली। नंतर इथं लोक जमले, पाऊस येत होतं, आम्ही पोलिसांना फोन लावला, MSCBला फोन लावला, पण ते काही
तितक्या वेळेत पोहोचले नाही, 1 ते 1.5 तास लागला. त्या अवस्थेत ते बाई तशी मरून पडून होती आणि आम्ही त्याच्या पायाला असं टेस्टर लावला तर त्याच्यातही फुल करंट दाखवत होतं. कि उस केबल को दबाने के बजाय केबल ऊपर रखे, जिसके वजह से एक जान गई है. इससे भी कई लोगों की जान जा सकती थी बारिश के वजह से. तो आज ये बहुत बड़ा एक हादसा हुआ. इसी तरह का हर जगह में कहीं पर इन लोगों ने जो कनेक्शन तोड़े हैं वो जोड़े भी नहीं है. यानी लापरवाही के जैसा ये लोग अपना अमृत योजना वाले काम कर रहे हैं. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयाचा अक्षम्य हलगर्जीपणा आता समोर आला. सोनम डोंगरे या गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेळी ऐरोली रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं होतं. मात्र तिथे तिला एका इंजेक्शन दिलं गेलं आणि त्यानंतर तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवलं गेलं. मात्र तिथे जाताच सोनम आणि तिच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झाला. आणि धक्कादायक बाब म्हणजे सोनमसोबत रिचा शर्मा या गर्भवती महिलेचा सुद्धा समावेश होता. तिलाही इंजेक्शन दिलं गेलं होतं. त्यानंतर तिचीही प्रकृती खालावली. सुदैवानं तिचा जीव वाचला. तर याच रुग्णालयामध्ये मार्च महिन्यात अशाच उपचाराच्या वेळी 32 वर्षीय प्रतीक्षाचाही मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का, कधी होणार असा प्रश्न विचारला जातोय. ती प्रेग्नेंट होती 8.5 महिने. तर तिला इंजेक्शन मारल्यामुळे ओव्हरडोस झालं आणि तिचा मृत्यू झाला. या संदर्भात कोपरखैरण्याचे मनसेचे अध्यक्ष भरत पवार यांनी मला फोन केला आता. आणि त्यांच्या मार्फत मला गजानन काळे शहराध्यक्ष आपल्या मनसेचे त्यांनी पण मला फोन केला आणि त्यांनी माझ्या फोनवरून ही चौकशी केली. तर मी गेले ह्या गोष्टीला 3 महिने, आता ह्या 17 तारखेला 4 महिने होतील, तरी मला ह्या गोष्टीचा अजून काही पाठपुरावा मिळालेला नाहीये. दरम्यान नवी मुंबईमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता शिवसेना आणि मनसे आक्रमक झाली आहेत. शिवसैनिकांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना घेराव घातला आणि आरोग्य समिती सभापतींची हकालपट्टी करावी अशी मागणी केली. मृत सोनमच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी असंही शिवसैनिकांनी म्हटलंय. तर मनसैनिकांनी पालिकेत अर्धनग्न आंदोलन केलं, ठिय्या मांडला. प्रतीक्षा खांडेकर मृत्यू प्रकरणी अतिरिक्त आयुक्त सुनील पवारांचं निलंबन करण्याचीही मनसेनं मागणी केली. न्यूज 18 मराठीनं तर या प्रकरणी काही सवाल उपस्थित केलेले आहेत. निष्काळजीपणा कोणी केला? सगळ्यात पहिला सवाल आहे, सोनमवर उपचार करताना निष्काळजीपणा कुणाकडनं झाला हा मुख्य सवाल उपस्थित केला जातोय. आणि त्याचबरोबर सोनमला कोणतं इंजेक्शन दिलं गेलं होतं हा सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे. तिची प्रकृती, सोनमची प्रकृती अचानक कशी काय बिघडली, का बिघडली? सोनमवर कुणी चुकीचे उपचार केले होते? नवी मुंबई पालिकेच्या लेखी रुग्णांच्या जीवाला किंमत नाहीये का? सोनम आणि तिच्या बाळाचा बळी घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे का? वीज झटक्यानं आता महिलेचा मृत्यू फक्त नेरुळात नाही तर नागपुरात सुद्धा अशीच घटना समोर आली. रस्त्यावरनं चालताना एका वृद्धाला विजेचा जबर झटका बसला आणि यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. त्याचं घडलं असं की अफरोजा बेगम या ताजबाग परिसरात राहतात. जवळच्याच दुकानातनं काही वस्तू खरेदी करून त्या परतत होत्या आणि यावेळी रस्त्यावर पाणी साचलं होतं. पाण्यामध्ये एक विजेची तार उघड्यावर पडली होती. पाण्यात पाय ठेवताच अफरोजा यांना विजेचा जोरदार झटका बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. कंत्राटदाराच्या चुकीमुळे तार उघड्यावर पडली असा आरोप होतोय. त्यामुळे कंत्राटदार आणि वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायची मागणी केली जाते. त्या किराण्याच्या दुकानातून त्यांनी सामान घेऊन परत येत असताना हा हायमस लाईटचा जो केबल आहे तिथं ब्रेक होता, त्याच्यावर त्याचा पाय पडला आणि त्याला भरभरून विजेचा शॉट लागला आणि ते पटकन खाली पडली. नंतर इथं लोक जमले, पाऊस येत होतं. आम्ही पोलिसांना फोन लावला, MSCBला फोन लावला, पण ते काही तितक्या वेळेत पोहोचले नाही. 1 ते 1.5 तास लागला. त्या अवस्थेत ते बाई तशी मरून पडून होती आणि आम्ही त्याच्या पायाला असं टेस्टर लावला तर त्याच्यातही फुल करंट दाखवत होतं. कि उस केबल को दबाने के बजाय केबल ऊपर रखे, जिसके वजह से एक जान गई है. इससे भी कई लोगों की जान जा सकती थी बारिश के वजह से. तो आज ये बहुत बड़ा एक हादसा हुआ. इसी तरह का हर जगह में कहीं पर इन लोगों ने जो कनेक्शन तोड़े हैं वो जोड़े भी नहीं है.
यानी लापरवाही के जैसा ये लोग अपना अमृत योजना वाले काम कर रहे हैं।